नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं नियोजन नसेल तर वर्दी हातातून गेली म्हणून समजा. विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळेचं नियोजन कसं असावं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या ग्राउंडचं प्रेशर आहे. विचारात घेता ग्राउंडसाठी 2 तास वेळ काढायचा आहे. सकाळी 6 ते 8 या कालावधीमध्ये तुमचं ग्राउंड आटोपलं पाहिजे. 8ला घरी आल्यानंतर इतर कामासाठी 2 तास. 10 वाजता तुम्ही प्रत्यक्षरित्या लायब्ररीमध्ये असली पाहिजेत. लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष 10 ते 2 या कालावधीमध्ये अभ्यास केला पाहिजे. 2 ते 3 कालावधी हा तुमच्यासाठी जेवण व दुपारची झोप यासाठी ठेवला पाहिजे. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत रेग्युलरली 1 किंवा 2 पेपर सोडवायचे आहेत. 6 वाजता तुमचा काही क्लास असेल किंवा इतर काही टाइमपास करायचा असेल, 6 ते 8 या कालावधीमध्ये तुम्ही तो टाइमपास करू शकता. त्यानंतर 8 वाजता परत तुम्ही अभ्यासाला बसून दिवसभरामध्ये कोणते पुस्तक वाचले 8 ते 10 या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या जे वाचले त्याला रिव्हिजन करायचं आहे. 10 वाजता झोपायचं आहे आणि सकाळी 6 वाजता उठायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8 तास झोप, 8 तास करिअर आणि 8 तास इतर कामे याच्यासाठी दिला तरच तुमच्या हातामध्ये वर्दी येणार आहे आणि लवकरच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस होणार आहात. हे डोक्यात ठेवत चला आणि आगामी काळात या वर्दीमध्ये 100% तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळेल याची आशा ठेवून, इच्छा ठेवून आपल्याला हे सर्व कार्य करायचे आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.